आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचे मेदूवडे. तांदळाचे पीठ घरात जर उपलब्ध असेल तर हे मेदूवडे 10 ते 15 मिनिटात अगदी झटपट करू शकतो. बाहेरून मस्त कुरकुरीत, आतून जाळीदार होतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात. दररोज नाश्त्याला पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळं म्हणून एक वेळ तांदळाच्या पिठाचे मेदूवडे तुम्ही नक्की घरी करून बघू शकता. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत तांदळाच्या पिठाचे मेदूवडे. खूप चवीला अप्रतिम लागतात. आतून जाळीदार आणि वरून कुरकुरीत असे हे तांदळाचे पिठाचे वडे होतात. तर इथं 1 वाटी असं तांदळाचं पीठ घेतलं आहे. ज्या वाटीने आपण तांदळाचे पीठ घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी असं दही घेतलं आहे. आंबट जर असेल तर तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता. जर ताजं दही असेल तर तुम्ही 1 वाटी घेतलं तरीही चालेल. इथं मी कढीपत्त्याची 5-6 पाने कट करून घेतली आहेत, ती टाकून घेतली आहेत. बारीक अशी कट करून घेतली आहेत. तुम्ही कोथिंबीर टाकली तरीही चालेल, पण कढीपत्त्याचा स्वाद अगदी छान लागतो. 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी एकदम बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये टाकल्या आहेत. अर्धा चमचा जिरे टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकूया. तर आता ह्यात थोडं थोडं पाणी करून आपल्याला टाकायचं आहे आणि याचं मिश्रण असं बनवून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने आपण दही घेतलं त्याच वाटीत मी पाणी घेऊन यामध्ये टाकलं आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर हे छान असं मिक्स करूया आपण. ह्यात गुठळ्या न करता आपल्याला याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर हे छान असं मिक्स करूया. विस्करने मिक्स केलं तरीही चालेल. तर यामध्ये आपल्याला अजून पाणी लागणार आहे. तर पाणी टाकून अजून एकदा आपण हे मिश्रण पातळ असं बनवून घेऊया. जुन्या तांदळाचं जर पीठ असेल तर त्याला पाणी कमी लागू शकतं. नवीन तांदळाचं पीठ जर असेल तर त्याला पाणी जास्त लागू शकतं. तांदळाच्या पिठावर अवलंबून आहे की पाणी जास्त कमी लागू शकतं. त्यामुळं थोडं थोडं पाणी करून आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जास्तही पातळ असं मिश्रण बनवून घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. अजून थोडंसं पाणी टाकून आपण हे मिश्रण बनवून घेऊया. तर 1 वाटी तांदळासाठी आपल्याला 2.5 वाट्या असं पाणी लागलं आहे. तर ह्याचं छान असं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे, सरसरीत असं. तर पाहू शकता ह्या पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. अजून थोडंसं पाणी टाकून आपण अजून थोडंसं पातळ करून घेऊ शकतो. तर हे मिश्रण छान असं आपलं तयार झालं आहे वड्यांसाठी. तांदळाच्या पिठाचे वडे झटपट होतात. ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर अजून एकदा मी थोडंसं पाणी टाकलं आहे, अर्धी वाटी असं. तर हे आपलं पाण्याचं प्रमाण आपण 1 वाटी तांदळासाठी 2.5 वाट्या असं पाणी घेतलं आहे. तर कमी जास्त पाणी लागू शकतं. आपल्या अंदाजाने आपण पाणी घालू शकतो यामध्ये. तर छान असं हे मिश्रण तयार झालं आहे. 5 मिनिटासाठी आपण साईडला झाकून ठेवू शकतो किंवा नाही ठेवलं तरीही चालेल. तुम्हाला लगेच बनवायचे असतील तांदळाचे पिठाचे वडे तर लगेच तुम्ही बनवू शकता. तर इथं अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालं आहे, बघू शकता. तर याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ आपण साईडला ठेवूया. जर तुम्हाला याच्यासोबत सांबार बनवायचं असेल तर तुम्ही सांबार बनवू शकता किंवा चटणीही बनवू शकता. तर हे मिश्रण आपण अजून एकदा 5 मिनिटांनी पाहिलं तर खूप छान तयार झालं आहे. आता मध्यम आचेवर कढई ठेवली आहे गरम करायला आणि हे मिश्रण हळूहळू आपण या कढईमध्ये टाकून घेतलं आहे. तर आता हे मिश्रण छान असं फिरवून घेऊया आपण ह्या पद्धतीने. मंद ते मध्यम आचेवर आपल्याला हे मिश्रण टाकून छान असं शिजवून घ्यायचं आहे. सतत ढवळत राहायचं आहे. थोड्या वेळात हे पीठ छान असं आळायला सुरुवात होते. 2 मिनिटात हे पीठ घट्ट व्हायला सुरुवात होते, बघू शकता. तर सतत चमच्याने ढवळत राहायचे. खाली बुडाला पीठ लागू शकते. मोठा गॅस करायचा नाही. मंद ते मध्यम आचेवरच हे पीठ आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिटाची आपण वाफ काढून घेतली आहे. हे पीठ छान असं घट्ट तयार झालं आहे, बघू शकता. तर ह्या पद्धतीने छान असं घट्ट झाल्यानंतर हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ थंड करून घेऊया. कोमट असताना सुद्धा आपण वडे बनवू शकतो. छान असं थंड करून घेऊया. थोडंसं हाताला तेल लावून हे पीठ एकसारखं करून घ्यायचं. अशा पद्धतीने छान असं आपलं हे पीठ तयार झालं आहे. गोल गोल आपल्याला लिंबाच्या आकारा एवढे गोळे हातात घेऊन गोल करून हातावर गोळा प्रेस करून मध्यभागी छिद्र पाडून घ्यायचं. म्हणजे वडे दिसायलाही सुरेख दिसतात आणि तळताना सुद्धा आतपर्यंत असे तळले जातात.
तर बघू शकता छान असे आपले हे वडे अशा पद्धतीने आपण तयार करून घेतले आहेत. एकसारख्या आकाराचे घ्यायचे असतील तर 1 चमचा घ्यायचा, त्याच्याने हे पीठ घ्यायचं आणि हातावर अशा पद्धतीने प्रेस करून मध्यभागी छिद्र पाडून घ्यायचं. खूप छान असे हे वडे दिसायलाही सुंदर दिसतात छिद्र पाडल्यामुळे आणि आतमध्ये व्यवस्थित तळले जातात. त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे वडे बनवून घेतले आहेत. तांदळाचे पीठ शिजवून घेतल्यामुळे वडे अजिबात तुटत नाहीत आणि छान हलकेसुद्धा होतात. तर हे आपण वडे तयार करून घेतले आहेत. मध्यम आचेवर आपण तेलात हे वडे टाकले आहेत. मध्यम असं कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे मध्यम आचेवरच. आणि वडे तळताना तेल चांगलं गरम असावं. मंद आचेवर वडे तळल्यास हे वडे तेल पितात. त्यामुळे मंद ते मध्यम आचेवर छान असं हे वडे तळून घेऊया. मध्यम ते मोठ्या आचेवर तळले तरीही चालतात, पण मध्यम आचेवर तळल्यामुळे आतपर्यंत हे वडे तळले जातात आणि जास्त मंद आचेवर जर तळले आपण हे वडे तर तेल पितात. त्यामुळं मध्यम ते मोठ्या आचेवर आपण हे वडे तळून घ्यायचे आणि मंदसुद्धा आच करायची. जास्त जर आपल्याला तेल जर कडकडीत गरम झालं असेल तर आणि नंतर मध्यम आच करून आपल्याला हे वडे छान असं सोडून अशाच पद्धतीने सगळे वडे आपण तळून घेणार आहोत. पाहू शकता सोनेरी रंगावर छान असं हे वडे तळून झाले आहेत. बाहेरून कुरकुरीत होतात, आतून जाळीदार होतात. हे वडे खूप छान होतात. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही तांदळाचे पिठाचे वडे बनवून पाहू शकता. तर मध्यम आच आहे आणि अगोदर 1 मिनिटभर आपण पलटून घ्यायचं नाही, नंतरच पलटून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण हे वडे छान असे तळून घेतले आहेत. तर तांदळाच्या पिठाचे वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही आपण तांदळाच्या पिठाचे वडे हिरव्या चटणीसोबत सर्व केले आहेत. तुम्ही सांबारसोबत सुद्धा करू शकता. पाहू शकता खूप छान असे हे वडे तयार झाले आहेत. बाहेरून कुरकुरीत झाले आहेत, आतून जाळीदार तयार झाले आहेत. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.